ओम शांती. या ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषयच आहे की मेडिटेशनच्या द्वारे आपण आपल्या स्वतःला तणावमुक्त कसं ठेवू शकतो. तर त्याचा एक अभ्यास आपण या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेलो आहोत, पाहण्यासाठी आलेलो आहोत, अनुभवण्यासाठी पण आलेलो आहोत. तर दीदींनी आपल्याला सांगितलेलं आहे की आणि खूप छान शब्दांमध्ये दीदींनी आपल्याला आपला सन्मानही वाढवलेला आहे आणि एक प्रकारे आपल्या जबाबदारीची सुद्धा एक प्रकारे जाणीव करून दिलेली आहे. की दीदी म्हटले की आपण सगळेजण कोण आहोत, तर आपण एक राजाच्या स्थानावर आहोत. मग राजाचं स्थान जे आहे ते कसं आहे, अत्यंत जबाबदारीचं, जेवढं रिस्पेक्टेड स्थान आहे तेवढंच जबाबदारीचं स्थान आहे. आणि ही जबाबदारी फार मोठी आहे की एका व्यक्तीला सुद्धा आपल्याकडनं अन्याय त्या व्यक्तीचं होऊ नये, त्या व्यक्तीवर अन्याय होऊ नये, ही खूप मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर निश्चितच असते. आणि त्यामुळं त्यासाठी आपल्याला न्यायपूर्ण राहणं, आपल्यामध्ये ती क्षमता आणणं हे आपल्याला अत्यंत गरजेचं असतं. आणि ही क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये आहेच. आणि म्हणूनच परमेश्वराने हा पार्ट या विश्वाच्या नाटकावर आपल्या सगळ्यांना निश्चितच दिलेला आहे. मग जसं कार्यक्रम ज्या दिवशी ठरला त्या दिवशी आम्हाला जज साहेबसुद्धा सांगत होते की हा कार्यक्रम आम्हाला अशासाठी पाहिजे आहे की जे अनेकांचे प्रॉब्लेम सॉल्व करवतील, त्यांना तणावातून मुक्त करतील. परंतु हे सगळं करत असताना त्यांची जी नकारात्मकता आहे ती ह्या सगळ्यांवर येते आणि त्यामुळे त्यांचं वैयक्तिक जीवन जे आहे ते तणावपूर्ण बनतं आहे किंवा दुःखदायी बनत आहे. आणि त्यामुळं जज साहेब आहेत किंवा निर्मला चौधरी मॅडम आहेत, तर त्यांनी हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी त्यासाठी अरेंज केलेला आहे. तर थोडा जर आपण विचार केला की तणाव का, आपल्याला तणाव का येतो, हा जर विचार आपण जर केला तर काय उत्तर मिळतं आपल्याला. मी अगदी 5 मिनटं थोडी त्याची प्रस्तावना देणार आहे. तर आपल्याला तणाव का येत आहे, तर तणावाचं मूळ जर आपण शोधलं तर काय निघेल. जसं आता समजा थंडी चालू आहे आणि अनेकांना सर्दी होती आहे, कुणाला ताप येतो आहे, कुणाला आणखीन काय होतं आहे. आणि काही जण त्याचा खूप छान आनंद घेत आहेत. त्यानंतर आम्हाला फार आवडती थंडी, आम्हाला मजा येते थंडीमध्ये, आम्ही उलट आणखीनच निरोगी बनतो आहे असंही कोणी म्हणतं. पण काही जण नाही बनत आहे, काही जणांना त्याचा त्रास होतो आहे. तर का बरं होतो आहे त्याचा त्रास काही जणांना, तर त्याचं एकमेव कारण आहे की म्हणणार की ह्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे. आणि प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं यांना काय होतं आहे, या थंडीचा त्रास होतो आहे किंवा पावसाचा त्रास यामुळं होतो आहे. आणि मग काय केलं पाहिजे, आता ह्याचा आनंद मलाही वाटतं आहे घ्यावा, पण मला त्रास होतो आहे. तर डॉक्टर म्हणतील तुम्ही काय करा, तुमची काय वाढवा, प्रतिकार क्षमता वाढवा. ज्याला आजकाल करोनाच्या काळामध्ये हा इम्युनिटी शब्द खूपच प्रचलित झाला होता की ही वाढली पाहिजे. तर मग कुठल्याही आजाराला आपण सहज काय करतो, तोंड देतो. मग त्यासाठी डॉक्टर म्हणतात, मग आपण म्हणतो कशी वाढवायची, तर ते विटॅमिन्सच्या गोळ्या तर आपल्याला देतातच. परंतु स्वस्थ जीवन जगण्यासाठी, स्वस्थ शरीर बनवण्यासाठी, आरोग्यदायी जीवन बनवण्यासाठी डॉक्टर 3 पद्धतीने आपल्याला काय करतात, मार्गदर्शन करतात. त्यामध्ये पहिले डॉक्टर सांगतात की तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, चांगला आहार. दुसरी गोष्ट काय सांगत आहे, दुसरी गोष्ट सांगत आहे आराम. आणि तिसरी गोष्ट काय सांगत आहे, व्यायाम. या 3 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असतील औषधाबरोबर तर शरीर आपलं स्वस्थ बनेल. अगदी त्याच पद्धतीने जर मनाला स्वस्थ बनवायचं असेल तर या विद्यालयामध्ये स्वयंपरमपिता परमात्मा हेच सांगत आहे की याच 3 गोष्टी तुमच्या मनासाठी सुद्धा यूज करा. मग सगळ्यात पहिल्यांदा आहार. मग मनाचा आहार काय आहे, मनाचा आहार काय आहे, तर चिंतन, चांगल्या विचारांचं चिंतन. मग चिंतनसाठी म्हणजे एक प्रकारे आहार म्हणजे बाहेरून येणारी गोष्ट आहे ना. मग मनाला सुद्धा सोर्स जो आहे तो सोर्स आज कुठला मिळतोय, चांगल्या विचारांचा मिळतोय का, आपण त्याचं अटेन्शन ठेवतोय का. शरीरासाठी आज आपण काय झालेलो आहोत, जागरूक झालो आहे. त्यामुळे आपण म्हणतो आम्ही बाहेरचं खात नाही, आम्ही तळलेलं खात नाही, आम्ही हॉटेलमधलं खात नाही
किंवा आम्ही फलाना ही वस्तू खात नाही. का? कारण शरीराला ती चांगली नाही. मग मनाच्या आहाराच्या वेळेला आपण हा विचार करतोय का की समोरच्याकडनं जे आपल्याला येत आहे, समोरच्याकडनं जो आहार आपल्याला मिळतोय, तो कुठल्या विचारांचा आहार, तो घेताना तो माझ्यासाठी चांगला आहे का? तर तणावाचं सगळ्यात पहिलं कारण आज आपण जे येतोय ते मनाला आपण काय करतोय, देत जातोय. मग मित्रांकडनं असो किंवा पेपरमधनं असो किंवा टी व्हीमधनं असो किंवा मोबाईलमधनं असो, आणि मिळतोय काय? तर पॉझिटिव्ह गोष्टींचा सोर्स नाही मिळत आहे. तर सोर्स कुठला मिळतोय आपल्याला? सगळा निगेटिव्हचा. आणि तेही आपण सहज ऐकतोय. आपण म्हणतो काय करायचं, आपल्याला एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, पण एवढं सहज होत नाही. आपण जेव्हा शांत बसतो त्यावेळेला आपण ऐकलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतातच, आणि त्यामुळे इथं मनाची हेल्थ आपली बिघडती आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे आराम. मग आराम, मनाला काय देण्याची गरज आहे? आराम. मग रात्री ज्या वेळेला आपण झोपतो त्याही वेळेला आपल्या मनाला आराम मिळतोय का? शरीर झोपतंय पण मन स्वप्नांच्या द्वारे जागच राहत आहे. त्यामुळं सुद्धा आपलं तणाव जे आहे, मन जे आहे ते कसं झालेलं आहे? रोगी झालं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आहे व्यायाम. मग व्यायाम कुठल्या व्यायामाची गरज आहे? तर शरीराला जसा व्यायामाची गरज आहे, मग जाणून बुजून केलेलं सकारात्मक चिंतन, चांगले पॉझिटिव्ह विचार जाणीवपूर्वक, तेच या मेडिटेशनमध्ये इथं शिकवलं जातं. मग जाणीवपूर्वक म्हणजे आपल्या इच्छा असो अथवा नसो, पण तरीसुद्धा रोज एक 3 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं आपल्या मनाला चांगले विचार देत राहणं, त्याला ट्रेनिंग देणं की तुला असा नाही, तुला असा विचार करायचा आहे. मग ज्यावेळेला या 3 गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आणतो आणि या 3 गोष्टी आपल्याला मिळतात, जसं मोठ्या दीदींनी सांगितलं की 5 दिवसासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला हा कोर्स देऊ शकतो. तर या 3 गोष्टी आपल्याला त्या कोर्समध्ये आणि अगदी फ्रीमध्ये हे परमेश्वराचा कोर्स आहे, परमात्म्यानेच तयार केलेला हा कोर्स आहे. तर परमेश्वराचा हा कोर्स आपल्याला या 3 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे. आणि त्याच्याद्वारे आपण आपल्या मनाचं स्वास्थ्य जे आहे किंवा मनाचं आरोग्य जे आहे ते आरोग्य आपण इथं काय करणार आहोत? सुधरवणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला परत एकदा दीदींच्या नंतर परत एकदा या विश्वविद्यालयाच्या द्वारे आम्ही आपणास निमंत्रण देऊ इच्छितो की आपल्या मनाचं स्वास्थ्य सुधरवण्यासाठी जरूर या कोर्सला तुम्ही जॉईंट व्हा. हा कोर्स जरूर ऐका, कारण शरीराला जसा आपण वेळ देतो तसाच आपल्याला मनालासुद्धा वेळ देण्याची आवश्यकता आहे. आणि ज्यावेळेला आपण मनाला आरोग्यदायी बनवू त्यावेळेला कितीही तुमच्यासमोर समस्या घेऊन कुणी येवो, पण तुमच्या मनावर त्यांचा परिणाम होणार नाही. एक साक्षी होऊन, थर्ड पर्सन होऊन आपण दोघांचंही तुम्ही ऐकू शकता. कुठल्याही व्यक्तीचं सगळं काही तुम्ही ऐकूनसुद्धा स्वतःला बाजूला ठेवून आपण त्यांना व्यवस्थित पद्धतीने निर्णय देऊ शकतो. पण जिथं आपणच मनामध्ये हडबडी आपल्या जर का तयार झाली, आपल्याला स्ट्रेस यायला लागला, आपण जर अशांत व्हायला लागलो आणि आपण त्यांचं ऐकून आपल्याच डोळ्यातून पाणी जर व्हायला लागलं, तर मग मात्र त्यांना आपल्याला न्याय देताना किंवा निर्णय देताना थोडंसं काय होणार, आपलं मन जर हलचलमध्ये असेल तर तिथं आपण थोडंसं काय होऊ शकतो, हलचलमध्ये येऊ शकतो. जसं पाणी जर अस्थिर असेल तर तळ दिसणार नाही, तसं मन जर आपलं अस्थिर असेल तर बुद्धीचा निर्णय जो आहे तो व्यवस्थित होऊ शकणार नाही. आणि म्हणून या मेडिटेशनसाठी आता, कारण 1 दिवसात आपल्याला मेडिटेशन काही शिकता येणार नाही, त्याच्यासाठी किमान 5 दिवस तरी आपल्याला ते ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या सेवेसाठीच आम्ही हे जीवन इथं समर्पित परमात्म्याने आमच्याकडनं करून घेतलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे. आणि आता आपण अगदी 2 मिनिटासाठी या मेडिटेशनचा, सकारात्मक चिंतनाचा अभ्यास करणार आहोत. त्या परमशक्तीशी मनाला जोडून आपल्या मनाला आपण शक्तिशाली बनवणार आहोत. तर मी विनंती करेल सगळ्यांनी अगदी ताठ बसायचं आहे. शक्य झालं तर दोन्ही हात आपण जोडायचे आहेत किंवा ध्यान मुद्रा धरायची आहे. पाठीचा मणका ताठ, मान सरळ, खोल श्वास घ्यायचा आहे 3दा. श्वास घेताना अनुभव करत श्वास घ्यायचा आहे
आणि हळूहळू श्वासाला सोडायचं आहे. आपण 3दा ओम ध्वनी करणार आहोत. त्या ओम ध्वनीमध्ये आपण मनाला एकाग्र करून सकारात्मक चिंतनाकडे वळणार आहोत. ओ सगळ्यांनी सोबत म्हणायचं आहे. ओ पुन्हा एकदा माझ्यासोबतच म्हणायचं आहे. ओ ओ आता आपल्या मन आणि बुद्धीच्या नेत्राने आपल्या 2 भुवयांच्या मध्ये प्रकाशमान या शरीराला चालवणारी सत्ता सितारा समान त्या ऊर्जेला चेतनेला पाहायचं आहे. आकाशामध्ये ज्या पद्धतीने चांदणी चमकते अगदी त्याच पद्धतीने आपल्या शरीराला चालवणारी ऊर्जा या 2 भुवयांच्या मध्ये विराजमान आहे. पाहायचंय आपल्या मस्तकामध्ये बुद्धीच्या नेत्राने प्रकाशमान चमकता सितारा. आणि या प्रकाशमान चमकत्या सिताऱ्यामधनं किंवा ज्योतीमधनं शांतीचा प्रकाश आपल्या संपूर्ण मुखमंडलावर पसरताना आपण पाहत आहोत. आणि सोबत संकल्प करत आहोत, मी शांत स्वरूप आत्मा आहे. या शांत स्वरूप संकल्पाबरोबर शांतीची ऊर्जा, शांतीचा प्रकाश संपूर्ण मुखमंडलासोबत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सुद्धा पसरत आहे. शरीराच्या एक एक अवयवापर्यंत, शरीराच्या एक एक कणापर्यंत हा मस्तकामधून निघणारा शांतीचा प्रकाश पसरताना आपण पाहत आहोत. आणि संकल्प करत आहोत, मी अत्यंत शांत स्वरूप आणि पवित्र स्वरूप, मी चेतना, मी आत्मा आहे. मी सूक्ष्म आत्म्याला चालवणारी शक्ती स्वयं परमात्मा आहे. सूर्यासमान तेजस्वी, समस्त विश्वाला आपल्या ऊर्जेने, शक्तीने चालवणारा तो परम शक्ती, परम सत्ता, विश्वसत्ता, जो पवित्रतेचा सागर,
त्या परमेश्वराचे शक्तिशाली किरण आपण आपल्या मस्तकावर पडताना पाहायचं आहे, अनुभव करायचा आहे. विश्वामधील सर्वोच्च सत्तेचा हात माझ्या मस्तकावर आहे. त्याची अनंत शक्ती मला प्राप्त होत आहे. आणि माझ्याद्वारे श्रेष्ठ विचार, श्रेष्ठ कर्म करून घेण्याची ताकद स्वयं परमात्मा मला देत आहे. तो ईश्वर गॉड मला देत आहे. मी निमित्त मात्र प्रत्येक कर्म करत आहे, परंतु प्रत्येक कर्म करून घेण्याची शक्ती मला स्वयं परमात्म्याद्वारे मिळत आहे. आता माझ्या देहामधनं शुद्धतेचा, पवित्रतेचा प्रकाश, शांतीचा प्रकाश संपूर्ण वातावरणामध्ये पसरत आहे. माझ्या संपर्कामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती शांतीचा अनुभव करत आहे. संकल्प करा आणि दृश्य पहा. आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याद्वारे शांतीची किरणं जात आहे. परमात्मा मला देत आहे आणि माझ्याद्वारे त्यांच्यापर्यंत शांतीची किरणं पोचत आहे. आपल्या आजूबाजू प्रत्येकाला शांतीचा आभास होत आहे. प्रत्येकाचं मन शांत होत आहे. प्रत्येक व्यक्ती संतुष्ट होत आहे. संकल्पाबरोबर दृश्य पाहत जा. धन्यवाद हे परमात्मा. धन्यवाद हे परमशक्ती. या अनेकांना शांती, न्याय, स्नेह आणि पवित्रता देण्यासाठी तुम्हाला निमित्त बनवलंस. खूप धन्यवाद. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. शुक्रिया.